बघा विद्यार्थी मित्रांनो, स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जे आपले मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे लाडका भाऊ आहे, या योजनेच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे। जे विद्यार्थी शिक्षण विभागामध्ये काम करत होते आणि त्यांचे 6 महिने कंप्लीट झालेले होते, त्यानंतर मध्ये एक लेटर आलेला होता आणि त्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना 1 जुलैपासून जॉईन व्हायला पाहिजे किंवा जॉईन करून घ्या असं एक परिपत्रक आलेलं होतं। परंतु अजूनपर्यंत कोणत्याच जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने असं विद्यार्थ्यांना रुजू आदेश काढलेला नाही। परंतु ही एक आनंदाची बातमी आहे। आपल्या महाराष्ट्रातील जो बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी हा परिपत्रक काढलेला आहे। त्यांच्या त्या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठीचं एक लेटर आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला ही अपडेट सांगतो आहे। बघा, गट शिक्षण अधिकारी कार्यालय योजना पंचायत समिती बीड, हे परिपत्रक 30 जूनचं परिपत्रक आहे। 2 दिवसापूर्वीचं म्हणजे 1 दिवसापूर्वीचं हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रति मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तथा माध्यमिक शाळा तालुका बीड। विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी 1 जुलैपासून रुजू करून घेण्याबाबत। लक्षात घ्यायचं आहे, 1 तारखेपासून रुजू करून घेणे म्हणजे आजची 1 तारीख आहे। या माध्यमातून आपल्या सर्वांना जॉईन करून घ्यायचं आहे असं ते परिपत्रक आहे। संदर्भ आपल्या सर्वांना माहीत आहे, जे संदर्भ दिलेले होते 24चा GR, 25चा GR, नंतर जिल्हा कौशल्य यांचं संयुक्त आयुक्तालयाचे जे काही परिपत्रक आहे त्यांचं, आणि पुढे काय दिलेलं आहे हे महत्त्वाचं असणार आहे। बघा, सर्वांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संदर्भ विषय क्रमांक 1 अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्यात आली। या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी 6 महिने कालावधी प्रशिक्षण देण्यात आले होते। तसेच संदर्भ क्रमांक 2 आणि 3 शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ हा 6 महिनेऐवजी 11 महिने करण्यात आला आहे। 11 महिने करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 3 बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा इथे अध्यापनाचे कार्य प्रशिक्षण हे 6 महिन्याचे घेतलेल्या उमेदवारांना नव्याने 5 महिन्याचे वाढीव आदेश प्राप्त झाले असून 1 जुलैपासून देण्यात यावे असे सूचित करण्यात आलेले आहे। त्यानुसार आपल्या शाळेतील मागील 6 महिन्यासाठी जे प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना पुढील 5 महिन्यासाठी 1 जुलै 2025 पासून खालील अटी शर्तीवरती आदेश देण्यात यावे। सर्व विद्यार्थ्यांना बीड जिल्ह्यातील सर्वांना या ठिकाणी जॉईन करून घ्यायला 1 तारखेपासून लावलेले आहेत। परंतु काही जिल्ह्यांचे अजूनपर्यंत परिपत्रक आलेलं नाही आहे आणि 1 तारीख झाली तरी पण त्यांना जॉईन करून घेतलेलं जाणार नाही आहे असं त्यांचं मत आहे। जेव्हापर्यंत परिपत्रक येणार नाही तेव्हापर्यंत आम्ही जॉईन करून घेणार नाही असं त्या ठिकाणी त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या तालुक्याचा आणि जिल्ह्यांचा सुद्धा त्या ठिकाणी मत आहे। बघा, विषय काय दिलेला आहे यांनी की त्यात खालील कोणत्या अटी शर्ती आहेत जे ट्रेनिंग शिक्षक 6 महिन्यासाठी नियुक्त होते त्यांनाच पुढील 5 महिन्यासाठी आदेश देण्यात यावे, नवीन नाही। जे जुने 6 महिने झाले आहेत त्यांनाच 5 महिने वाढीव दिलं जाणार आहे। राजीनामा मयत प्रशिक्षणात नकार देणाऱ्या जागी या कार्यालयाची परवानगीशिवाय नव्याने आदेश देऊ नये। एखादा राजीनामा दिला असेल, एखादा मयत झाला असेल किंवा प्रशिक्षण नकार दिला आहे, याच्या जागी दुसरं कोणीही घेऊ नये जोपर्यंत ऑनलाईन प्रोसिजर करत नाही किंवा कार्यालयाची परवानगी घेत नाही असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आधार व्हेरिफिकेशन व पोर्टलवर कागदपत्र अपलोड अनिवार्य असेल। ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन नसेल त्यांचे मानधन व ऑनलाईन हजेरी अपलोड करता येणार नाही। त्यांची सर्वस्व जबाबदारी संबंधित ट्रेनीची असणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। नंतर प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी शिक्षक यांचे आधार व्हेरिफिकेशन व त्यांनी डाउनलोड केलेली प्रिंटची एक प्रत शाळेत जमा करावी। आपल्याला एक प्रत शाळेत जमा करायची आहे। सोबत दिलेले परिशिष्ट अ म्हणजे मुदतवाढ, परिशिष्ट क म्हणजे प्रशिक्षणाची प्रदानपत्र मुदतवाढ आदेश दिलेला आहे, खाली दाखवतोय मी तुम्हाला। प्रशिक्षण प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि मुख्याध्यापकाचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते पण दिलेले आहे। आधार कार्ड, आधारशी संलग्न म्हणजे KYC, खात्याचे पासबुक, निवड पात्रतेचे फक्त उच्च शिक्षणाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, 10वी-12वी प्रमाणपत्र, मागील 6 महिन्याचा आदेश व कागदपत्र केंद्र प्रमुखाकडे जमा करावे। अतिरिक्त कागदपत्रे देऊ नये असं हे परिपत्रक आहे गट शिक्षण अधिकारी बीडचं। आणि अशा माध्यमातूनच आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। हे बीडचं आहे, तसंच महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषदेचं आणि आपले पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे परिपत्रक येणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 1-2 दिवस लेट होईल तरी पण आपल्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। जे प्रतिज्ञापत्र आहे ते बघून घ्या, आपण तुम्हाला दाखवतो आहे खाली।
हा मुदतवाढ आदेश आहे परिशिष्ट. नंतर खाली दिलेला आहे परिशिष्ट क. हा परिशिष्ट क आहे. प्रशिक्षणार्थी प्रतिज्ञापत्र आहे, आपल्या सर्वांना द्यायचं आहे लिहून. नंतर आहे मुख्याध्यापकाचं, हे बघा या ठिकाणी आस्थापनेचे प्रतिज्ञापत्र आहे, म्हणजे ज्या शाळेत तुम्ही जाणार आहे तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिहिलेला आहे आणि त्यात मुख्याध्यापकाचं या ठिकाणी सही शिक्का असणार आहे. शैक्षणिक अधिकारी म्हणजे हे मुख्याध्यापक असणार आहे. हे बघा असं या पद्धतीने हे परिपत्रक असणार आहे. जे आपल्या सर्व विद्यार्थी जे जॉईन होणार आहेत त्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आपल्यासाठीच हे अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे त्यावरती हे परिपत्रक टाकतो आहे, त्या ग्रुपला सुद्धा आपण सर्वांनी जॉईन व्हा. धन्यवाद.